नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने आपल्या देशाच्या लोकशाहीला आणि संवेदनशीलतेला एका अत्यंत भयानक वळणावर आणून ठेवले आहे. नीट UG 2026 परीक्षा आणि त्याचा भयानक पेपर लीक घोटाळा. ज्या परीक्षेवर देशातील तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न अवलंबून असते, त्या परीक्षेचा लिलाव उघडपणे बाजारात होतो आणि या सगळ्यावर देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान मूग गिळून गप्प बसतात. पण गोष्ट फक्त इथेच संपत नाही. या अन्यायाविरुद्ध लाखो विद्यार्थ्यांच्या अंधकारमय भविष्यासाठी आणि या शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार विरोधात लडाखचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि निसर्गप्रेमी सोनम वांगचुक हे दिल्लीच्या जंतर मंतरवर आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे. विचार करा, एका 59 वर्षाच्या माणसाने ज्याने देशासाठी आपले आयुष्य वेचले, त्याने सलग 20 दिवस अन्नाचा एकही कण घेतलेला नाही. त्यांचे वजन जवळपास 8.5 ते 9 किलोने घटले आहे. शरीरातील स्नायू झिजत आहे, पण आपल्या देशाचे सरकार ते अजूनही झोपलेले आहेत. सरकारचा अहंकार आणि निगरगट्टपणा. होय, बरोबर ऐकलं तुम्ही. 20 दिवस झाले तरी सरकारकडून एकही प्रतिनिधी त्यांच्याशी साधी बोलणी करायला गेलेला नाही. इतके निगरगट्ट, इतके असंवेदनशील आणि इतके पाषाण हृदयी सरकार देशाने कधी पाहिले आहे का? स्वतःच्या सत्तेच्या आणि अहंकाराच्या मद्यान नशेत चारी बाजूनी अंध झालेल्या या सरकारला एका महान व्यक्तीच्या आणि देशाच्या तरुण पिढीच्या जीवाचे काहीच मूल्य उरलेले नाही का? सोनम वांगचुक हे काय स्वतःच्या घरासाठी उपोषणाला बसलेत? त्यांना स्वतःला कोणती मोठी गाडी किंवा बंगला हवा आहे का? नाही. ते लडाखमध्ये बर्फाचे स्तूप बनवून पाणी वाचवणारे, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या शाळा तयार करणारे आणि भारतीय सैनिकांसाठी उणे तापमानातही उभं देणारे तंबू बनवणारे वैज्ञानिक आहेत. ज्या माणसाचा आदर संपूर्ण जग करते, तो माणूस आज दिल्लीच्या रस्त्यावर विद्यार्थ्यांसाठी उपाशी मरतोय आणि आपले शिक्षण मंत्री मात्र आपल्या खुर्चीला फेविकॉल लावून चिकटून बसले आहेत. या सरकारला विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने फरक पडत नाही, पालकांच्या डोळ्यातील अश्रूंनी फरक पडत नाही आणि आता एका देशभक्ताच्या खालावत जाणाऱ्या प्रकृतीनेही फरक पडत नाही. हा लोकशाहीचा खून नाही तर काय आहे? मागणी काय आहे यांची? साधी आणि स्पष्ट मागणी आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. कारण ज्या मंत्रालयाच्या नाकाखाली देशातील सर्वात मोठ्या परीक्षेचा पेपर फुटतो, जिथे भ्रष्टाचाराची वाळवी संपूर्ण यंत्रणेला पोखरून काढते, तिथल्या प्रमुखाला त्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही. इतर कोणत्याही लोकशाही देशात जर असा घोटाळा झाला असता तर तिथल्या मंत्र्याने पहिल्या 24 तासात स्वतःहून राजीनामा दिला असता. पण आपल्याकडे उलट विरोधकांच्या या मागणीला राजकीय स्टंट म्हटले जाते. विरोधी पक्षांचे नेते, विद्यार्थी संघटना, शेतकरी नेते सर्वजण जंतर मंतरवर जाऊन वांगचुक यांना पाठिंबा देत आहे. अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांसारखे नेते म्हणत आहेत की ज्या मंत्र्याला शिक्षण व्यवस्था सांभाळता येत नाही, त्यांनी राजीनामा देऊन सोनम वांगचुक यांच्यासारख्या प्रामाणिक शिक्षण तज्ज्ञाकडे ही धुरा सोपवावी. पण सरकारला फक्त स्वतःची प्रतिमा जपायची आहे. त्यांना व्यवस्थेतील त्रुटी सुधारायच्या नाहीत, तर आवाज उठवणाऱ्यांचे आवाज दाबायचे आहेत. मित्रांनो, हा प्रश्न फक्त एका परीक्षेचा किंवा एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा नाही आहे. हा प्रश्न आहे आपल्या देशाच्या भविष्याचा. विचार करा, जे डॉक्टर उद्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत, ते जर पेपर विकत घेऊन पैसे देऊन डॉक्टर बनणार असतील, तर या देशाचे आरोग्य सुरक्षित राहील का? हा थेट माणसाच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. आणि दुसरी सर्वात मोठी चिंतेची गोष्ट म्हणजे, जर या देशात सोनम वांगचुक यांच्यासारख्या निष्कलंक आणि महान व्यक्तीला आपल्या हक्कासाठी, सत्यासाठी 20 दिवस उपाशी राहावं लागत असेल आणि सरकार ढिम्म हलत नसेल, तर उद्या सामान्य माणसाने कोणाकडे आशेने पाहायचे? उद्या या देशातील तरुणांचा सत्यावरचा, न्यायावरचा आणि लोकशाहीवरचा विश्वास उडून जाईल. आपण आपल्या येणाऱ्या पिढीला भित्र्यांची पिढी बनवत आहोत का, जी अन्यायाविरुद्ध ब्रग काढायलाही घाबरते? इतिहास साक्षी आहे, ज्या सरकारने तरुणांच्या आकांक्षांना पायदोळी तुडवले आणि अहंकाराचा मार्ग निवडला, त्या सरकारला जनतेने कधीच माफ केलेलं नाही. आज सोशल मीडियावर, रस्त्यावर लाखो तरुण विचारत आहेत, आणखी किती दिवस?
आणखी किती बळी? सोनम वांगचुक यांचे हे उपोषण केवळ एका व्यक्तीचे आंदोलन नाही, ती या देशाच्या जिवंत आत्म्याची हाक आहे. जर आपण आज शांत राहिलो तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही. आपण सर्वांनी मिळून या अन्याय आणि संवेदनशीलतेच्या सीमेपार गेलेल्या सरकारला जागे केले पाहिजे. सोनम वांगचुक यांच्या जीवाला काहीही झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी या निगरगट्ट सरकारची असेल. तुम्हाला काय वाटते? या पेपर फुटीवर आणि सरकारच्या वागणुकीवर तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज त्या सुप्तावस्थेत असलेल्या सरकारपर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय भारत.